शहरातल्या अनेक गोष्टी आणि मोठ्या मोठ्या असती, बाजारपेठेपासून तर शॉपपर्यंत आणि दुकानदारांपासून कामगारांपर्यंत आम्ही घेऊन येतोय खास सिटी कट्टा. आणि सिटी कट्ट्यावर होईल आता धमाल मस्ती. बघायला विसरू नका RRC नेटवर्क प्रेझेंट्स सिटी कट्टा, फक्त आणि फक्त चॅनल नंबर 190 वर. नमस्कार नमस्कार नमस्कार. मनोरंजनाचा एकच पत्ता. शोचं नाव आहे सिटी कट्टा, पण मनोरंजनासोबतच आपण थोडंसं अवेअरनेसकडेही जातो. अर्थातच एक छोटू चाय लेके आ असं जेव्हा तुम्ही म्हणता ना, तेव्हा त्या छोटूच्या मनात काय तळमळ सुरू असते ही आज आपण बघणार आहोत. पण आता हा विषय का, तर जागतिक बाल कामगार विरोधी दिन आपण हा साजरा करणार आहोत. आणि यासोबत आपल्या अकोला जिल्ह्यातच प्रख्यात असणारी एक संस्था आपल्यासोबत आहे. मुळात तिथली जी समन्वयक मंडळी आहे त्यांच्याशी आपण गप्पा करणार आहोत. ग्राउंडवरती नेमकं काय होतं, काय ते अनुभव असतात ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर गप्पा करूयात. सर नमस्कार, आपला परिचय आमच्या प्रेक्षकांसाठी. नमस्कार सर, माझं नाव पद्माकर सदानशिव, समन्वयक रेल्वे चाइल्डलाईन अकोला. रेल्वे चाइल्डलाईन. आणि आपल्यासोबत ताई आहे. ताई नमस्कार. सर नमस्कार, मी हर्षाली गजबी, माननीय अध्यक्ष सुगतजी वाघमारे यांच्या तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी अकोला अंतर्गत येणाऱ्या चाइल्डलाईनमध्ये समन्वयकपदी कार्यरत आहे. तर अर्थातच मला तुम्ही बघितले उत्साह जो आहे दिसतोय, पण हा उत्साह टिकून ठेवतात तशाच केसेसही बघता. मुळात आपण या संस्थेसोबत जुळावं किंवा असं काम करावं हे तुम्हाला कधी सुचलं? आणि सर, तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी ही संस्था आदरणीय सुगतजी वाघमारे साहेबांची गेल्या 20 वर्षापासून या फील्डमध्ये काम करते. बालकांची कुठलेही प्रॉब्लेम असतील तर त्या प्रॉब्लेमच्या अनुषंगाने हे काम करते. ते फक्त सरांचं मला नाव फक्त माहीत होतं. मला जेव्हा जॉब पाहिजे होता तेव्हा त्याच अनुषंगानं, खरं तर बालकांशी तर प्रत्येकाने काम केलं पाहिजे, कारण बालक हा आपल्या देशाचं भविष्य आहे. बालकांचं भविष्य जर सुरक्षित असेल तर देश सुरक्षित. म्हणून बालकांच्या फील्डमध्ये काम करण्याची माझी सुरूपासून आवड होती. म्हणून मी सरांच्या या तीक्ष्णगत संस्थेला जॉईन झालो सर. अच्छा, पण मग अनुभव आहे. आता किती वर्ष झाले तुम्हाला? 3 वर्ष झाली सर. 3 वर्ष झाली. 3 वर्षात तुम्ही आता कुठल्या प्रकारच्या केसेस बघितल्या किंवा तुमचा एखादा अनुभव सांगा. येस सर. कसं आहे सर, ही जी बालकामगार जी प्रथा आहे ही आपल्या देशाला लागलेली एक प्रचंड मोठी कीड आहे. आणि मेजर जर बघितलं तर ती एक समस्या आहे. म्हणून आपण ज्याला म्हणतो आम्ही आधुनिककडे चाललो आहे किंवा आमचं जग वैज्ञानिक आहे, बालकांना आपण सुरक्षित ठेवलं पाहिजे. तर आपण जर बघितलं सर, जसं आम्ही काम करतोय तर जर बघितलं आपण शहरामध्ये सर, बरेच सर दुकानावर किंवा कुठल्याही दुकानावर ज्या ठिकाणी बालकांनी काम करू नये किंवा त्यांच्या शाळेच्या व्यतिरिक्त काम करू नये अशा ठिकाणी आपल्याला बरेच बालकामगार काम करताना सापडतात. कधी कधी होते असं की जो सुज्ञ आहे, उदाहरणार्थ वकील आहे, वकील माणूस त्याकडून काम करून घेतो ते एकदम चुकीचं आहे. सामान्य माणूस काम करून घेतोय तर काही हरकत नाही, पण जो माणूस त्याला कळतंय की बालकामगारी आपल्याकडे नियम आहे, अधिनियम आहे, बालकांना काम करू देऊ नये किंवा त्याला त्याचा शिक्षणाचा अधिकार आहे, त्याचा जगण्याचा अधिकार आहे, त्याचा विकासाचा अधिकार आहे, या अनुषंगाने त्याला आपण एक डेव्हलप केलं पाहिजे, ट्रेन केलं पाहिजे. ही मंडळी, ही जाणकारी जी सुज्ञ मंडळी आहे त्या लोकांनी किमान त्याच्याकडून काम करून घेऊ नये असं मला वाटते. पण जे शिकलेले आहेत, जे सुज्ञ आहेत, तुम्ही आता शो बघताय, तुमच्या नजरेत असं कोणी असेल, मग अशा लोकांनी काम करून घेणं म्हणजे हा विचित्रपणा आहे. 100% सर. म्हणजे खरं तर तो एक मेजर दुसरा गुण आहे. बालकामगार काम करतो त्याची काहीतरी मजबुरी असेल, पण जो माणूस क्वालिफाईड आहे त्याच्याकडून तो काम करून घेतोय हा तर दुसरा गुण असला पाहिजे असं मला वाटते. त्याने ते करूच नाही माझ्यामध्ये 100%. पण आता यांना प्रश्न पडला, असं जे मुलांसोबत जास्त बघितलं जातं, हे मुलींमध्येही बालकामगाराचं प्रमाण असतं का? आणि सगळ्यात अगोदर तर काहींच्या डोक्यात प्रश्न आले, बालकामगार म्हणजे काय, काय वय असायला हवं? सर ॲक्च्युली बालकामगारमध्ये 14 वर्षाखालील जेही मूल काम करते आणि 14 वर्षावरीलही जे मूल काम करतात 18 वर्षाखालील त्यांना आपण बालकामगार म्हणून संबोधतो. ॲक्च्युली तसं पाहिलं सर, म्हणजे लहान मुलं जे खाणीच्या कारखान्यात म्हणा किंवा हॅझर्डस ठिकाणी म्हणा किंवा किचनमध्ये, हॉटेल्समध्ये काम करतात, तर त्या ठिकाणी त्या मुलांनी काम करायला नको. आणि पाहिलं तर मुली पण सुद्धा, कारण की आजकाल मुलींना शिक्षणाचं प्रमाण आपण म्हणत आहे की वाढायला पाहिजे, पण आई म्हणजे त्यांचा आर्थिक स्तर सर खालवलेला असतो, आईवडिलांची परिस्थिती चांगली असते, त्यामुळे पण सर मुली किराणा दुकानात म्हणा किंवा कपड्याच्या दुकानात सर भरपूर अशा ठिकाणी काम करताना आपल्याला दिसत आहेत. पण आता बालकामगार मला ओळखायचं आहे. आता प्रेक्षक आमचे बघतायत, तुम्हाला या प्रकारचं कोणी आढळत असेल तर 90 280 100 आमचा व्हॉट्सअप क्रमांक तुम्हाला दिसतो, त्यावरती तुम्ही आम्हाला लगेच कळवू शकता. आम्ही यांच्यापर्यंत संपर्क करूयात. बालकामगार ओळखायचा कसा? आता वय तर तुम्ही सांगितलं, पण नेमकं काही मंडळी आजकाल खूपच कॉम्प्लेन मोठे असतात, दिसायला वयानुसार असतात, पण असं कधी लक्षात आलं तर मग काही बेसिक गोष्टी आहेत का ओळखण्याच्या? नाही, कसं आहे सर, एखाद्या कंपनीमध्ये किंवा एखाद्या दुकानामध्ये, एखाद्या शॉपिंगमध्ये तुम्ही गेला तर साधारणतः आपण जाऊन त्या मालकाला म्हणू शकत नाही की याचं आधार कार्ड दाखव किंवा त्याची TC दाखव. जनरली त्याच्या चेहऱ्याच्या जो भाव असतो चेहऱ्यावरून कळते आपल्याला की मुलगा साधारणतः 18चा आहे किंवा 18च्या वर आहे. अशी जर आपल्याला लहान वयाची त्याच्या बॉडीवरून कळते आपल्याला की त्याचं वय लहान आहे, अशी जर मुलं सापडली आपल्याला, तर मी तुमच्या माध्यमातून या सर्वांना विनंती करतो की 1098 हा जो नंबर आहे
10 वाट, या 10 वाटला तुम्ही जर फोन केला एक भारतीय नागरिक म्हणून, तर शासनामार्फत जी काही योजना आहे त्या मुलांसाठी, शासनामार्फत जी काही यंत्रणा आहे, चाइल्डलाईन असे, रेल्वे चाइल्डलाईन आहे, DCPU आहे, बाल कल्याण समिती आहे, जे बाल न्याय मंडळ आहे, ही सगळी सिस्टीम त्याच्या अनुषंगानं काम करते. फक्त आपल्याला एक सुज्ञ नागरिक म्हणून, आम्ही भारताचे लोक म्हणून फक्त 10-98ला फोन केला की पुढची कारवाई रिसर त्यावर ही यंत्रणा करते. आता याची ठिकाणं कुठे कुठे असतात मुळात, की आपल्याला हे केसेस फार आढळतात? तुम्हाला काय वाटतं कुठे असतात बालकामगार? सर कसं आहे, स्टेशन प्रिमाइसमध्ये आपण जर बघितलं तर स्टेशनला जी बारकी बारकी मुलं आहेत, तर ती कधी कधी काहीतरी मागतात वगैरे, काहीतरी त्याच्या पट्टीची कामं असतात ते कामं करतात, किंवा जे मोठी मंडळी आहे त्याच्याकडून कामं करून घेतात. तो एक भाग मार्केटच्या ठिकाणी असू शकतात, एखादं थिएटर आहे, मोठे मोठे शॉपीज आहेत, एखादी कधी कधी खाण आहे, वीटभट्टी आहे, ज्या ठिकाणी माहोल आहे, ज्या ठिकाणी खरं तर बालकांची काम करण्याची आवश्यकता नाही, पण हा जो मालक वर्ग आहे त्या बालकांना कमी पैसा देऊन त्याच्याकडून जास्त काम करून घेतो. आणि कधी कधी होतंही असं की हे जे बालकामगार सर काम करतात यांना जनरली बाहेर सोडलं जात नाही, त्यांच्याकडून दिवसभर काम करून घेतलं जातं आणि संध्याकाळी त्यांना एका रूममध्ये तसं ठेवलं जातं. त्यांना एवढंच जेवण दिलं जातं जेणेकरून तो बाहेर पळून जाणार नाही. जेवण तेवढं का दिलं जातं की त्यांना उद्या परत आपण काम करून घ्यायचं आहे. तर तुम्ही रोज जर मटण खाऊ दिलं, काहीतरी चिकन दिलं, तर तो दंगा करून तिथून पळून जाईल ना. मग त्याला जेवण एवढंच द्यायचं की जेणेकरून तो उद्या कामावर येईल आणि काम करेल. आणि सर ही त्यांची यंत्रणा आहे, 100% यंत्रणा आहे, पूर्ण सायकल आहे सर. म्हणजे ते ट्रॅफिक करतो आपण मुलांना, लोक बाहेर ट्रेन सर मुलं घेऊन जातात. तशी जर एक केस झाली सर 1 एप्रिलला. तुमचा कार्य जो पद्धत आहे किंवा तुमचा एरिया कुठला, तुम्ही कुठल्या प्रकारच्या केसेस बघता सध्या? नाही सर, मी रेल्वे चाइल्डलाईन समन्वय नसल्याने स्टेशनमध्ये, रेल्वेमध्ये जी मुलं काम करतात किंवा जी माणसं मुलाचं ट्रॅफिकिंग करून मुलाला कामानिमित्त बाहेर घेऊन जातात त्या अनुषंगानं काम करतो. जे सिटीमधलं काम आहे ते हर्षले मॅडम बघतात. मागच्या 1 महिन्याआधी म्हणजे 1 एप्रिलला सर अशी 6 मुलं आम्हाला स्टेशनला सापडली की जे एक माणूस त्याला कुठंतरी कामानिमित्त घेऊन चालला होता. त्या मुलांना मी पकडलंय. जनरली त्यांचं मी सांगितल्याप्रमाणे की त्यांचं वय त्याच्या चेहऱ्यावरून लहान दिसतंय. त्यांचं वय 12 वर्षे 13 वर्षे. त्यांना आम्ही जेव्हा बघितलं त्यांनी सांगितलं की आम्ही कुठेतरी कामाला चाललो, आणि त्यांना म्हटलं काय प्रूफ तुम्ही 18च्या वर आहे तर त्यांनी सर आम्हाला आधार कार्ड दाखवले. सर ज्या मुलाचं वय कुठल्याही सामान्य माणसाला कळलं की 12 वर्षाच्या वर नाही, त्याच्याकडे सर आधार कार्ड निघालं, त्याच्यावर 22 वर्ष आहे. 22 वर्ष. काय केलं, त्यांची सगळी जी आधार कार्ड आहे सर ती सगळी खोटी होती, नकली होती. ते 100% डुप्लिकेट आधार कार्ड तयार केली. आणि हे सगळा जो प्रकार केला, हा जो कॉन्ट्रॅक्टर असतो का नाही, हा कॉन्ट्रॅक्टर सगळा प्रकार करतो. त्यांना एवढं तरी माहीत झालं, म्हणजे अवेअरनेसने आपण एवढं तरी माहीत केलं लोकांना की 18च्या आत जो मुलगा आहे त्याच्याकडून काम करून घेऊ शकत नाही. ही जाणीव जेव्हा ठेकेदाराला झाली तेव्हा त्यांनी डुप्लिकेट आधार कार्ड तयार केली आणि त्याचं वय 18च्या वर केलं. म्हणजे 20-22ची ती मुलं होती, ज्याचं वय सर 12 वर्षे 13 वर्षाचं, त्याच्याकडे आधार कार्ड आहे 22 वर्षाचं. मग सर आम्ही त्याला चौकशी केली तर त्या ठेकेदारांनी, बिहारची ती मुलं होती 6, त्या ठेकेदारांनी त्या मुलाच्या घरी गेलात, त्या मुलाच्या आईवडिलाला पैसे दिलेत आणि ते मुलं तिथून, जसं आपण वेठबिगार म्हणायचो आधी की कंटिन्यू काम कर, हिशोब वगैरे काही नाही, जेवढे पैसे दिले तुझ्या घरी तेवढे द्यायचे आणि पुढे काम करायचं, या बेसवर. म्हणजे सर आज ही प्रथा सुरू आहे का नाही सर. खरं तर आपल्या देशातील, ज्याला आपण यंग जनरेशनचा देश म्हणतो, यासाठी एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. तुम्ही वाचवलं त्यांना मग? येस सर. त्याला आम्ही टोटल सध्या तर ती मुलं जे आहेत घरी पाठवली परत, पण तेव्हा त्याला आम्ही तिला ठेकेदाराला बोलवलो, त्याच्यावर JRP कडनं केस झाली, ट्रॅफिकिंगची केस झाली. त्या मुलांना माननीय बालकल्याण आदेशाने शेल्टर दिलं. बालकल्याण समितीने त्या मुलांच्या पालकांना बोलवून घेतलं, त्यांच्याकडून हमीपत्र लिहून घेतलं, त्यांना सांगला सगळा प्रकार काय आहे. तर मुलांना शिक्षण देणं फार किती गरजेचं आहे. आधुनिक काळामध्ये, ज्याला आम्ही तंत्रज्ञान युग म्हणतो, यंत्राचं युग म्हणतो, या युगामध्ये मुलांना शिक्षण देणं किती गरजेचं आहे हे त्यांच्या पालकांना समजून सांगितलं, हमीपत्र लिहून घेतली, त्यांना कुठेतरी शाळेत पाठवा आणि त्यांना एक डेव्हलपच्या दिशेनं. मुळात तुम्ही TV वरती ज्या केसेस बघता, ज्या क्राईम केसेस म्हणतात, तर हे खरोखर ऍक्च्युली घडतंय. ही अकोला स्टेशनवरची गोष्ट आपल्याला सांगते. तुमच्या अंगावर काटा आला असेल, पण हे तर झालं, त्या बालक बालिका दोन्ही होते त्यामध्ये, फक्त सर मुलं होते. पण मुलींच्या बाबतीत ती सेम अशा गोष्टी घडतात. सर ॲक्च्युली मुलींच्या बाबतीत आम्हाला एक मध्यंतरी केस आली होती. ॲक्च्युली कौलखेडमधले एक किराणा शॉपी आहे आणि आम्हाला सहाय्यक कामगार आयुक्त यांनीच ती केस दिली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की बा या ठिकाणी 6 मुली सर काम करत आहे म्हणून. मग आम्ही सर चाइल्डलाईनचं काम असं असते की त्यांच्यावर त्या मुलींची फक्त निगराणी करणे, पाहणे. आणि सर मुलींचं वय असं राहते की आपण त्यांना पाहून त्यांच्या वयाची निश्चित नाही करू शकत की ॲक्च्युली 16च्या आहेत की 18च्या आहेत. फक्त मग त्यांची सर आम्ही पाहणी केली. ॲक्च्युली आम्ही कस्टमर बनून त्या ठिकाणी गेलो, रांगोळी घेण्याच्या माध्यमाने गेलो, म्हणजे काही कॉस्मेटिक खरेदी करण्याच्या माध्यमातून. आणि ॲक्च्युली ते सर 6 मुली काम करत होत्या. आम्ही सगळी गोष्टी सर सहाय्यक म्हणजे कामगार आयुक्तांनी सांगितल्याने त्यांच्या माध्यमातून सर त्या मुलींवर कारवाई करण्यात आली आणि त्यांची तिथून सुटका झाली आहे सर. पण मैत्री केली त्यांच्याशी, बोलता बोलता बदवून घेतलं. येस सर, आम्ही मैत्री केली त्या मुलीसोबत. पण जेव्हा आम्ही त्या मुलींना विचारलं की म्हणजे तुम्ही शिक्षण घेत नाही आहे का,
कामच का बरं करत आहे. त्यांचंच म्हणणं आहे की ताई आमच्या घरची परिस्थिती चांगली नाही आहे आणि वडील म्हणजे दारू पिऊन येतात, आई बिचारी घरकाम करते आणि आम्हाला नाईलाजाने म्हणजे शिकूनही आम्हाला काम करावं लागतं. तसं सर त्याचप्रमाणे एक आपल्या अकोलामधील जे बालगृह आहे सूर्योदय बालगृह, तिथली एक सर HIV पॉझिटिव्ह मुलगी आहे. ती मुलगी आता म्हणजे 18 वर्षाची पूर्ण झाली, 19 वर्षाची मुलगी आहे सर. ती मुलगी अनाथ असून सुद्धा म्हणजे स्वतःचं डेव्हलपमेंट करण्यासाठी, स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी आता ती पण एका तुकाराम चौकातल्या किराणा शॉपीमध्ये काम करत आहे सर. ती मुलगी HIV पॉझिटिव्ह आहे सर सध्याही. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुमच्या कानावर पडतायत किंवा तुम्हाला असं वाटतंय की अर्थातच यामध्ये मी मदत करायला हवी, एक्झिक्युशन काय असतं हेही आपण जाणून घेणार आहोत. पण अर्थात आता विचार करण्यासाठी थोडासा वेळ देतो. ही कमर्शियल ब्रेकची वेळ झाली आहे, कुठेच नका जाऊ, बघत राहा मनोरंजनाचा एकच पत्ता सिटी कट्टा. विषय फार संवेदनशील आहे, कुठेच जाऊ नका, कारण की असू शकतो एखादा छोटू तुमच्या घराच्या परिसराच्या आजूबाजूला. बघत राहा RRC नेटवर्क. झाला सूर्योदय, झाली पहाट. चला RRC संगे करू नव दिवसाची सुरुवात. गुड मॉर्निंग अकोला. बेरोजगारांचा आशेचा किरण RRC जॉब अलर्ट. लोकल ते ग्लोबल जॉब अलर्ट. सिटी चॅनल देईल अचूक माहिती. RRC अकॅडमीच्या माध्यमातून घरच्या घरी किंवा तुमच्या मोबाईलवर इंग्लिश स्पीकिंग क्लास. प्रगतीचे लक्ष माझे, ध्येयासाठी धावपळ. सुखी असावा कास्तकार माझा, संगे RRC अन्नदात्याचे मार्गदर्शन. सकाळी करू योग अभ्यास, आरोग्याचा मंत्र जपूया. रोज सकाळी उठून योग नवा करूया. निरोगी जीवनासाठी आवश्यक योगाभ्यास. तज्ज्ञ योग गुरूंचे मार्गदर्शन केवळ गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमात. ठेवेल तुमचे आरोग्य निरोगी. कोरोना संकटानंतर प्रत्येकाची हेल्थ झाली आहे वेल्थ. सिटी चॅनल घेईल तुमच्या आरोग्याची काळजी केवळ गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमात. बाल कामगार विरोधी दिन अर्थातच आपण आता सेलिब्रेट करतोय. साजरा करण्यामागचं काय कारण असं म्हणू शकत नाही उत्साहात वगैरे, पण यांचा उत्साह जो आहे ना काम करण्याचा कधीच कमी होत नाही. समन्वयक मंडळी आपल्यासोबत आहे, ग्राउंडवर काम करतात आणि गेल्या अनेक वर्षांचा अनुभव आहे. ताईंशी आपण गप्पा करत होतो. नमस्कार. तुम्ही मुलींच्या बाबतीत फार सेन्सिटिव्ह असता स्वतःही, बऱ्याचदा तुम्ही असं बघितलं असेल. काय कारणं असू शकतात की मुली कमी वयात, जसं तुम्ही सांगितलं एका ठिकाणी तुम्ही जाऊन त्यांच्याशी मैत्री केली, तर मग तुम्हाला याचा डॉक्टर एक चांगला मित्र असतो पेशंटचा, तसं तुम्हालाही मैत्रीण व्हावं लागतं? येस सर, नक्कीच. सर मध्यंतरी आम्हाला एक केस आली होती, सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय यांच्या मार्फतच आली. एक अकोलामधील एक भाग असा आहे की त्या ठिकाणी किराणा शॉपमध्ये काही सर मुली 5-6 मुली काम करत होत्या आणि त्या ठिकाणी त्या मुलींना जाऊन आम्हाला रेस्क्यू करायचं होतं, त्यांची पाहणी करायची होती. चाइल्डलाईनचं काम सर कार्यवाही करणार नसतं, पण जर मुली अशा आढळल्या, अल्पवयीन मुली जर काम करताना आढळल्या तर त्यांची कशी विचारपूस करायची, त्यांचा कसा म्हणजे परिवार शोधायचा आणि त्या का बरं या म्हणजे कामात अटकलेल्या आहेत किंवा त्यांना काय कारणं असू शकतात, तर हे आमच्यापुढे चॅलेंज होतं. तर आम्ही सर त्या ठिकाणी कस्टमर बनून गेलो आणि म्हणजे खरं सर एक म्हणजे 14 वर्षापासून तर 18 वर्षापर्यंतच्या मुली त्या ठिकाणी सर काम करत होत्या. कोणी रांगोळीच्या काउंटरवर होतं, कोणी कॉस्मेटिकच्या काउंटरवर होतं, कोणी वेगळ्या किराणाच्या काउंटरवर होतं. जेव्हा त्या मुलींची आम्ही पाहणी केली तर खरोखरच सर म्हणजे अंगावर शहारा आल्यासारखं होतं आणि हे काम सर एक दिवस न करता आम्हाला 2-3 दिवस त्या ठिकाणी म्हणजे त्या दुकानात परत जावं लागलं. मग एका मुलीशी जर आम्ही मैत्रीच्या माध्यमातून तिला विचारलं की बाई तू शाळेमध्ये जाते का, तू म्हणजे शाळा शिकत आहे का, तुझं घर कुठं आहे, परिस्थिती काय आहे, तर तिने सांगितलं की ताई माझ्या घरची परिस्थिती चांगली नाही बेताची आणि मी जिल्हा परिषद शाळेमध्येच म्हणजे शिक्षण घेत आहे, पण घरची परिस्थिती व्यवस्थित नसून बेताची असून मला ह्या माध्यमाने काम करावं लागत आहे सर, असं तिने सांगितलं. म्हणजे बघा, मैत्री करणं पद्धत वेगळी असू शकते, रेस्क्यू करणं यांचं काम आहे. पण आता समजा आता बऱ्याचशा मुलींना तर ऑलरेडी खूप तसं बघितलं दामिनी पथक मदत करायला, पण प्रॉब्लेमही तेवढेच असतात. मग ह्या मुली शक्यतो ओपन अप होतात का, तुमच्याशी बोलतात का, किंवा मग मुलींचं प्रमाण बालकांपेक्षा कमी आहे की जास्त आहे बालकामगार म्हणून? सर मुलींचं प्रमाण पण आहे सर, कारण की मला असं वाटते की मुलं तर काम करतातच, पण मुलांपेक्षाही मुलींमध्ये म्हणजे शिकण्याची आणि काम करण्याची पण जिद्द जास्त राहते. कारण की घरची परिस्थिती एकंदरीत पाहता आईवर जर काय म्हणजे अन्याय होत असेल आणि वडील जर सपोर्ट करत नसेल तर एक मुलगी म्हणून, एक बहीण म्हणून ती आईला सपोर्ट करण्याच्या माध्यमातून सर ती कामाकरता बाहेर निघते. ती तिचं शिक्षण पण तितकेसानी करते आणि कामेसुद्धा त्याच या पद्धतीने करते सर ती. म्हणून मुलाच्या तुलनेत सर मुली पण आजकाल तितक्याच कपड्याच्या दुकानात म्हणा, पार्लरमध्ये म्हणा किंवा मार्केटिंगच्या ज्यात सर उतरत आहे सर मुलीसुद्धा. पण बेसिकली असे काय कारण आहेत ज्याच्यामुळे बालकामगार तो मुलगा होतो?
आई वडील प्रेशर देतात ते बरोबर आहे, पैशाची कमी, पण असं तर मुलाला कळतं की अरे आता तर मजबुरी आहे, असं काय आहे, काय कारण असू शकतात बेसिकली? नाही सर, बालक जेव्हा घराच्या बाहेर पडतो कामाला, तर मला असं वाटतं पहिलं कारण असं आहे की त्याची जी आर्थिक स्थिती आहे ही थोडी कमजोर असली पाहिजे. आणि दुसरं असं आहे की आता कसं ज्याला आपण चंगळवादाचं युग म्हणते सर, प्रत्येकाला मोबाईल पाहिजे, प्रत्येकाला गाडी पाहिजे, त्याचा एक ग्रुप तयार झाला, लहान लहान मुलं सर ग्रुप तयार झालेत. मग ग्रुपचे ते पिक्चरला जाणे, मॉलला जाणे किंवा कुठं ट्रिपला जाणे यासाठी पैसा लागतो. मग पैसा लागतो तर आपण सांगू शकत नाही मित्राला की माझ्याकडे पैसा नाही म्हणून. मग काय करतात तर ही मुलं रात्रीचं कुठं एखादा 2-4 तास बघून कुठंतरी काम करतात, जे की इतर मित्रांना माहीत होऊ नये म्हणून. ती एक फॅशन झाली मुलांची की पैसा लागतो ना, मग आपल्या मागच्या वेळेस आपल्या मित्रांना पिक्चर दाखवला, मैत्रिणीने पिक्चर दाखवला, तर आज आपल्याला दाखवायला पाहिजे ना. मग हा पैसा कुठून नाही याच्यात सांगू शकत नाही आपण की माझे आईवडील काम करत नाहीत किंवा माझे आईवडील कुठेतरी काहीतरी मजुरी काम करते, वडील रिक्षा चालवतात, हे मुलं सांगत नाहीत. त्यांचा एक फ्रॉड ग्रुप तयार असतो. ग्रुपमध्ये त्यांना काहीतरी एक फॅशन मार्च असते, काहीतरी दाखवत असते. अशा हेतूनं सुद्धा मुलं कधीतरी बाहेर निघतात. दुसरा मुद्दा सर असा आहे की ज्यांची खरंच घरची स्थिती हलाखीची आहे, आई कुठेतरी काम करते, मजुरी काम करते, वडिलांना काहीतरी व्यसन आहे किंवा वडिलांचा असा एक व्यवसाय आहे, रिक्षा चालक असेल किंवा जो कोरोनामध्ये व्यवसाय चालत नाही, ज्यांचे धंदे बंद पडले होते, उदाहरणार्थ ट्रक ड्रायव्हर आहे, ट्रॅव्हलिंग बंद झालं म्हणून ड्रायव्हरचे जे पालक होते ते घरी आले. म्हणून त्या बदल्यात मुलांना एक पुढाकार म्हणून जे मुलं सुज्ञ आहेत की खरंच आपण वडिलांना मदत केली पाहिजे, या अनुषंगाने जे मुलं सुज्ञ आहेत ती मुलं बाहेर, खरं तर या 2 वर्षाच्या कोरोना कालखंडामध्ये बरेच बालकामगार कामाच्या निमित्तानं बाहेर पडले सर. आणि सर आम्ही त्यावरच खास काम करतो. आणि एकदा मुलाला ती अशी ओढ लागली पैशाची की नंतर तो शाळेकडे दुर्लक्ष करते. पैसा येतो ना जवळ आपल्या, तर मग त्याला पिक्चरचं किंवा इतर काहीतरी त्याला काहीतरी चांगलं तरी घ्यायचं असते, चांगला बूट पाहिजे, त्याला चांगले कपडे पाहिजे. आणि त्याच्याकडे उदाहरणं अशी आहेत की शिकून तुम्ही काय करणार. शिकलेले मुलं आज काय करतात, MA आहेत, MA मुलं रिक्षा चालवतात, MA मुलं शॉपिंगमध्ये काम करतात. चटक लागली हां, की नंतर तो कंटिन्यू करते आणि नंतर त्याला तुम्ही कितीही समजून सांगितलं तर मग त्याच्याकडे कारण असतातच की आई आजारी आहे, वडील काम करत नाहीत. अशा सुद्धा आहे ना मुलं बाहेर काम करतात असं मला वाटते. ॲक्च्युली हा प्रश्न विचारमागचं कारण हेच होतं की आता यांची बोलणं ऐकताना तुम्हीही कनेक्ट झाला असाल, तुम्हाला असं वाटलं असेल कदाचित यासाठी तुम्ही नाही केलं, पण याचे दुष्परिणाम फार आहेत, त्यावरनी आपण विचार करायला हवा. आणि तुमच्या परिसरात आजूबाजूला कोणी असेल त्यांना तुम्ही अपडेट करा किंवा 1098 हा जो नंबर आहे यावरती तुम्ही कॉल करू शकता, सांगू शकता. कोणाची लाईफ वाचवायची असेल तर आता थोडंसं म्हणतात ना, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है, कुछ पाने के लिए खोना नहीं, कुछ बदलना पडता है, थोडा ॲडजस्ट करना पडता है. ते करायला शिका. तुमच्यातला सुज्ञ नागरिक जो आहे तो आपण आता बाहेर काढणार. आता खूप छान काम करताय तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून. अर्थात RRC कडनं, संपूर्ण अकोलेकरांकडनं, प्रेक्षकांकडनं आमचं अभिनंदन आहे तुमचं भरपूर. पण आता तुम्हाला आत्तापर्यंत केलेल्या कामानंतर समाधान मिळते. मग समाधान जेव्हा मिळालं असेल तर बेस्ट कॉम्प्लिमेंट आतापर्यंत कुठली मिळाली की अरे खूप छान केलं तुम्ही सदाशिव, आठवणीची कॉम्प्लिमेंट बेस्ट? जी सर, सर आता मी तुम्हाला सांगितलेली जी केस आहे ती 6 मुलं जी होती, तर 6 मुलांची केस सर जेव्हा आम्ही सर त्या मुलांना शेल्टरमध्ये दिले आणि त्या मुलांनी आम्हाला रिक्वेस्ट केली की आम्हाला आमच्याकडे जायला पैसे नाहीत, तुम्ही आमच्या पालकांना इथं बोलवता. तर त्यांना सांगितलं की कसं आहे, तुमचं काय मत आहे ते तुमचं विचार महत्त्वाचा नाही, पालकांना आपण सांगितलं पाहिजे की नेमकं आपण काय होते आपल्या मुलासोबत. तर सर 4 दिवसानंतर त्यांचे सर पालक आले या ठिकाणी आणि पालक आली माननीय बाल कल्याण समितीचे आदेशाने, कारण त्याशिवाय मुलं हँडओव्हर करता येत नाहीत. मग सर माझा अनुभव असा राहिला की जेव्हा ही पालक आपल्या मुलांना घेऊन स्टेशनला आली, परत त्यांना तिकीट वगैरे काढून दिलं आणि जेव्हा सर ही सगळे लोक आम्ही आमच्या बूथला, आमचं बूथ आहे सर स्टेशनला नंबर 1ला, रेल्वे एअरलाईनचं बूथ आहे तिथं सर ही पालक आली आणि पालकांना आम्ही समजून सांगितलं की तुमच्या मुलांना शाळा शिकवा, त्यांना काहीतरी करा. आमच्यासोबत ज्या महिला होत्या त्या महिलांना सांगितलं की हे महिला जवळपास तिला पगार किती आहे, किती चांगलं घर चालवते, तसं मुलींना शिकवा, मुलांना शिकवा, आपल्या पायावर उभे करा, त्यांना काहीतरी जॉब करू द्या, ते आता जर काम करतील तर पुढेही काम करणार ना, त्यांना काहीतरी शिकवा. सर नंतर सर मोठ्या मोठ्या वयाच्या बाया, साधारण तिचा मुलगा 17चा आहे 16चा आहे, ती बाई सर मोठी असेल ना सर, हे बाया अक्षरशः सर आमच्या पाया पडल्यात. हे बाया पाया पडायच्या आणि कंटिन्यू ते बाया, खरं तर त्यांना सर आमचा राग यायला पाहिजे होता की तुम्ही आम्हाला आमच्या मुलांना न देता आम्हाला इथून बोलवलंय, आमचा एवढा खर्च झाला. ते म्हटलं की आम्ही ट्रेनमध्ये 2 दिवस आलो, आम्हाला जेवायला काही नव्हतं. अशा अवस्थेत सर त्या बाईने आमचा राग करायला पाहिजे होता. पण त्या बाईला जे काय आम्ही केलं त्यांना फॅक्ट काय हे समजलं, आमचा हेतू काय आहे, आपला उद्देश काय आहे, तेव्हा त्यांना समजलं. सर अक्षरशः मोठ्या मोठ्या आईच्या वयाच्या बाया सर आमच्या पाया पडल्या आणि एखादी नवळखीची सार करते तशी त्या बाया सर रडत गेल्या आम्हाला टाटा कर. हा अनुभव सर मी एक चाइल्डलाईनमध्ये काम करतो किंवा बालकाच्या क्षेत्रामध्ये काम करतो यासाठी सांगत नाही, तर एक वुमॅन म्हणून, एक मानवी म्हणून, ज्याला आम्ही एक बांधिलकी म्हणतो भारताची त्या मुलांची, त्या मुलाप्रती, ते एक आपण काहीतरी चांगलं काम करतो. काही पर्सेंट का होईना आदरणीय सुगत साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपण काहीतरी चांगलं काम करतो. त्या दिवशी मला फार छान झोप लागली, फार बरं वाटतं.
क्या बात आहे. घरचे लोक म्हणतात ते लोकांना वाचवतात, घरी कमी वेळ देतात. ते सर म्हणता ना तुम्ही का कुछ पाने के लिए कुछ खोना पडता मी है. म्हणतो म्हणून हां हे घरचे बघतायत एपिसोड हा, घरी व्यवस्थित पाठवा. तुम्ही मला स्पेशल कमेंट करा 92 100 किती वेळ देतात घरी. पण खरंच तुमचं फार अभिनंदन आहे. तुम्हाला बेस्ट कॉम्प्लिमेंट काय मिळाली घरी? मग खिचडी असते तुम्ही उशिरा गेले की? नाही सर, घरी गेल्यावर तर सर्वात पहिले माझाच फोडणीचा भात होऊन जातो. सर बेस्ट कॉम्प्लिमेंट म्हणायचं तर असं आहे, मी गेल्या 5 वर्षापासून या संस्थेशी जोडलेली आहे. संस्थेच्या माध्यमातून सर चायल्डलाईनमध्ये काम करत असताना कोरोना काळ सर जो होता, तर त्यामुळे म्हणजे त्यामध्ये आम्ही बऱ्याचशा मुलांना सर अन्नदानाची मदत केलेली आहे. आदरणीय अध्यक्ष सुगजी वाघमारे यांच्या माध्यमातून. तसंच काही स्पॉन्सर शोधून सर गरीब कुटुंबांना शोधून, म्हणजे उमरी भागातील म्हणा किंवा अकोल्यातले जेही स्लम्स एरिया आहेत त्यामध्ये त्या भागातील मुलांना शोधून सर जेव्हा आम्ही त्या अन्नदानाची मदत केली, तेव्हा त्या आईच्या आणि त्याच्या पालकांच्या चेहऱ्यावर जो म्हणजे आनंद होता पाहणारा सर, तो म्हणजे गगनात न मावण्यासारखा होता. त्याचप्रमाणे सर जेही काही 10वी आणि 12वीशी संबंधित काही स्टुडंट राहतात, तर ते सर डायरेक्ट आम्हाला चाइल्डलाईन 108ला फोन करतात आणि सांगतात की ताई आम्हाला म्हणजे अभ्यास करायचा आहे पण पुस्तकच नाही आमच्याजवळ. हां, तर आम्ही सर आमचे सर मदत करतातच आणि इतरही काही म्हणजे आमच्याकडे देणगीदाते राहतात, तर त्यांच्या माध्यमातून आम्ही त्या मुलांना 10वीचे आणि 12वीचे सर पुस्तकं देण्याची मदत करतो. त्याचप्रमाणे सर कोरोनामुळे ज्यांचेही पालक गमावलेले आहेत त्या मुलांना सर बाल संगोपन योजनेच्या माध्यमातून म्हणजे 1125 रुपये महिना त्या मुलांना आम्ही लागू करून दिलेला आहे. तसं सर आम्हाला दर महिन्यामध्ये आता चाइल्ड मॅरेजच्या म्हणजे आम्ही 2 चाइल्ड मॅरेज सर दर महिन्यात थांबवत आहोत. अकोला जिल्ह्यातली म्हणजे बरेच 2 चाइल्ड मॅरेज सर आम्ही दर महिन्यात थांबवलो. बालविवाह 2 महिन्याचे थांबवतात ते अकोल्यात? अकोला जिल्ह्यामध्ये सर, अकोला जिल्ह्यात सर कालच आम्ही सर एक तेल्हारा तालुक्यामधलं गाव होतं, तर त्या ठिकाणी गेलो सर आणि तेल्हारा पोलिसांच्या माध्यमातून फक्त सर 16 वर्षाची मुलगी होती. म्हणजे जर आम्ही 10 मिनिटं जर उशिरा गेलो असतो तर त्या मुलीचं लग्न लागलं असतं सर. आणि तिथे गेल्यानंतर सर पूर्ण परिस्थिती बदलली होती. मुलीच्या आईची पूर्ण तब्येत खराब झाली आणि सर्व नातेवाईक रडापडी हे सर्व झालं सर. पण मुलीच्या आईचं काउन्सिलिंग केलं, म्हणजे तिच्या नातेवाईकांचं काउन्सिलिंग केलं. मुलगी सर अक्षरशः रडायला लागली. मुलीचं सर असं म्हणत होतं, मुलीचं वय एकदम नाजूक सर, तिला कळत नाही की काय करा. ती माझा हात धरून म्हणाली की ताई म्हणजे लग्न होऊ दे, कारण की आईवडिलांनी खूप सारा पैसा खर्च केला आहे, कर्ज घेऊन हे लग्न माझं लावलेलं आहे. पण तिला म्हणजे तिच्या डोक्यावरून जेव्हा मी मायेने शांततेचा हात फिरवला आणि तिला समजून सांगितलं की बेटा तुझं हे वय नाही आहे, तुझं शिक्षणाचं वय आहे. आणि त्या पालकांकडून सर हमीपत्र लिहून घेतलं. यामध्ये पोलिसांनी सर आम्हाला खूप महत्त्वाची भूमिका बजावत आम्हाला सपोर्ट केला आणि त्या ठिकाणी सर ते लग्न थांबवलेलं आहे सर. असे सर आम्ही म्हणजे जिल्हा बाल संरक्षण कक्ष चाइल्डलाईन आणि या सर्वांच्या माध्यमातून सर आम्ही दर महिन्यात सर 2 लग्न थांबवत आहोत. तुम्ही बघा आता एवढी मेहनत जे करतायत, तुमचं फक्त एकच कार्य आहे की तुमच्या नजरेत एखादी केस आली तर नक्कीच कळवायचं तुम्हाला 10 अट्ट्यांवर. पण आता शेवटचा प्रश्न, भीती वाटत नाही कधी आपला दुश्मन पैदा हो जाएंगे? तुम्ही स्पेशली? बिलकुलच नाही सर. काम करत असताना सर आम्ही म्हणजे आमच्या ज्या लेडीज महिला सहकारी आहेत, म्हणजे सर आम्ही चाइल्डलाईनमध्ये 9 जण आहेत सर काम करताना. आणि कुठलीही येऊ दे केस सर, परवाच्या दिवशी म्हणजे तुलंगा गावातली केस होती चाइल्ड मॅरेजची. ॲक्च्युली सर 1-2 दिवसापूर्वी सर आणखी एक चाइल्ड मॅरेज होतं. म्हणजे 23 तारखेला लग्न होतं सर आणि गावातलं वातावरण अतिशय म्हणजे हे झालं होतं, गरम झालेलं होतं. कॉलरनी तर आम्हाला फोन केला सर की बा ताई असं असं लग्न आहे म्हणून, पण तुम्ही ते थांबवू नका, ते लग्न होऊ द्या. मग नंतर त्याचे सर फोन यायला लागले, पण आम्ही त्याला हिंमत दिली सर. गावातली सर्व अलय सिस्टीम जमा केली. त्या ठिकाणी ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील, अंगणवाडी ताई, आशा वर्कर आणि गावातली जेही म्हणजे प्रतिष्ठित मंडळी आहे त्यांच्या माध्यमातून सर मुलीच्या पालकांना बोलवलं. मुलीचे पालक तर सर इतके गरम झाले होते की ऐकण्याच्या मनस्थितीत होते. हा ताई तुम्हाला मी पाहिलाय, तुमचा मी चेहरा लक्षात ठेवतो, फक्त गावाच्या बाहेर तुम्हाला जाऊ देत नाही, इतकी सर त्यांची प्रतिक्रिया आली होती. पण सर अर्ध्या तासांनी तेच लोक शांत झाले आणि त्या मुलीच्या पालकांनी पण संमतीपत्र लिहून दिलं. 1 दिवस आधी सर होणारा बालविवाह म्हणजे 21 तारखेला होणारा बालविवाह आम्ही 20 तारखेला सर त्या ठिकाणी थांबवलेला आहे. आणि ती पण मुलगी सर फक्त 15 वर्षाची होती. मग सर मुलीला आम्ही गेलो, मुलीच्या पूर्ण हातावर, दोन्ही हातावर मेहंद्या सर, हात म्हणजे बांगड्यांनी भरलेले, तिला हळद लागणारच म्हणजे संध्याकाळची हळद सर. आम्ही तिचा बालविवाह दुपारीच थांबवला. मुलगी सर, मुलीच्या आईवडील, मुलगी अक्षरशः रडत होती. मग सर्व अलय सिस्टीम यांच्या माध्यमातून म्हणजे येस सर. मी म्हटलं की आपण झालो मॅच्युअर्ड, तुम्ही हेच खरंच सर्रास होते. आताही होत आहे म्हणजे चाइल्डलाईनच्या माध्यमातून दर महिन्यात आपण 2 थांबवत आहोत. पण जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्या माध्यमातून सर तेही लोक वेगळा म्हणजे बालविवाह थांबवत आहे. तसं सर गावातील म्हणजे तालुका लेवलचे जेही पोलीस अधिकारी आहेत त्यांनाही सर ही बालविवाहाची माहिती जर मिळाली सर पोलीस लोक तात्काळ सर जाऊन म्हणजे मदत करतात. बरं मग हा एवढं तुम्ही असं रणरागिणी सुरुवातीपासून होते की आता झाले? नाही सर, आधी तर होतीच, पण या संस्थेसोबत जुळल्यानंतर
म्हणजे आदरणीय सुगजी वाघमारे सर, आदरणीय विष्णुदासजी मुंडेकर सर आणि आदरणीय संजयजी सेंगर सर आणि सर्व मान्यवर यांच्या प्रेरणेने सर आम्हाला म्हणजे इतकी म्हणजे शक्ती आलेली आहे. तसं सर आम्ही ज्याही ठिकाणी जातो केसेस करण्यासाठी, जी केस पाहिली सर म्हणजे कोरोनाच्या कालखंडात तर सर आम्ही एक महिला होती आणि जी म्हणजे बेघर होती सर, अकोट फाईलमधला एक भाग आहे. ती सर महिला म्हणजे आम्हाला एका कॉलरने फोन केला, ती महिला तिच्या मुलीला घेऊन सर एक साचलेलं पाणी होतं पावसाचं, त्या मुलीची आंघोळ करून द्यायची आणि तिथंच थांबायची सर ती महिला. आम्ही त्या ठिकाणी पाहिलं सर, त्या डबक्यात आम्ही म्हणजे गेलो चालत त्या मुलीला उचलून आणलं आणि तिच्या पाठोपाठ ती महिला पण आली, त्यांचं मेडिकल केलं सर GMCला आणि आता दोघी पण जणी महिला राजीपुरा सर सेफमध्ये आहेत. मला आता नक्कीच तुम्हाला खरं सांगतो की यांनी क्रॅश कोर्स केला आहे की सुरुवातीपासून एवढं छान बोलतात माहिती नाही, हे आपण सरांना विचारणार आहोत संचालकांना यांच्या. पण नक्कीच फार तुम्ही ज्या प्रकारे बोलताय किंवा कन्व्हिन्स करता, आमचे प्रेक्षक तेवढे कन्व्हिन्स झालेत. तुमच्या दोघांचे पुन्हा एकदा अभिनंदन. खरं तर आपल्याला ही जर प्रथा संपवायची असेल बालकामगाराची, तर सगळ्या लोकांनी, आमच्या साहेबाचं एक स्लोगन आहे सर, प्रत्येक मूल आपलं मूल. आपण तर फक्त आपलंच मूल आपलं म्हणतो, पण साहेबांच्या संस्थेमध्ये आदरणीय विष्णुनाथ मुंडकर सर आहेत, आदरणीय शेंगर सर आहेत, किंवा जी यांची कमिटी आहे किंवा आमची जी 50-60 लोकांची टीम आहे, या सर फळीत अशी माणसं तयार होतात की जे माणसं प्रत्येक मूल आपलं म्हणण्यासाठी इतरांना सहकार्य करतात किंवा स्वतः ते मानतात. म्हणून मला असं वाटते की प्रत्येकाने जर हा एक ध्यास घेतला की प्रत्येक मूल जे कुठेही फिरते ते जर आपलं म्हणून जर आपण जर स्वीकारलं, तर बालकामगार प्रथा असेल किंवा बाल गुन्हेगारी असेल किंवा एनिथिंग ती संपुष्टात आपण आणू शकतो. म्हणून तुम्हाला माझं एक आव्हान, विनंती अशी आहे की तुम्हाला कुठेही मुलगा काम करताना जर सापडला तर फक्त तुम्ही एक 10-98ला फोन करा. बाकीची पूर्ण कारवाई शासनामार्फत आम्ही आमच्या माध्यमातून करतो. सर्वांना विनंती आहे. क्या बात आहे. म्हणजे घाबरत नाही 10-98ला फोन केला. बिलकुल सर. माझी सर सर्व म्हणजे जेही आपली महाराष्ट्रातील जनता आहे, जी अकोल्यातील जनता आहे, त्यांना मी विनंती करते असे की कोरोना कालखंडात सर म्हणजे बऱ्याचशा मुलांनी म्हणजे पालकांनी आपले व्यवसाय गमावले, शाळेवाल्यांनी म्हणजे विद्यार्थ्यांनी शाळा मिस केली, पण त्याचा सर वेगळाही काही परिणाम विद्यार्थ्यांवर झाले आहेत. अकोल्यामध्ये आता मिसिंग मुलींचं सर प्रमाण भरपूर झालेलं आहे. अकोल्यामधील जेही स्लम्स एरिया आहे त्यामध्ये मिसिंग मुली सरचं प्रमाण आहे. तर त्या मुलींची जर माहिती तुम्हाला मिळाली किंवा पालकांना मिळेल तर तरी त्यांनी जरूर पोलिसांसोबत संपर्क साधावा, पण चाइल्डलाईनलाही माहिती द्यावी. त्याचप्रमाणे जर कोणत्या अकोला जिल्ह्यातल्या गावामध्ये किंवा कुठेही जर चाइल्ड मॅरेजेस तुम्हाला होत असताना आढळले, म्हणजे 18 वर्षाखालील मुलगी किंवा 21 वर्षाखालील मुलगा यांचे जर विवाह होत असताना तुम्हाला माहिती झाला तर जरूर चाइल्डलाईन 108ला फोन करा. कोरोनामुळं ज्याही मुलांचे पालक गेलेले आहेत त्या मुलांसाठी किंवा जे सिंगल पॅरेंट्स मुलं असतील, काही परित्यक्त्या म्हणजे महिलांची मुलं असतील तर त्याही मुलांसाठी तुम्ही बालसंगोपन योजनेचा लाभ घेऊ शकता. त्याचप्रमाणे जेही मुलं अनाथ आहेत, ज्या मुलांना मेडिकलची आवश्यकता आहे किंवा सिकल सेल कोणाला आजार झाला असेल त्याही मुलांसाठी सर तुम्ही 108 या नंबरशी संपर्क साधू शकता. 1098 हा नंबर डायल केल्यानंतर मुंबईला आपला कॉल सेंटर आहे, त्या ठिकाणी हा नंबर जातो आणि तिथून ज्याही जिल्ह्यातील केस असेल किंवा अकोला जिल्ह्यातील ज्याही भागातील केस असेल त्या ठिकाणी चाइल्डलाईन सर 1 तासाच्या आत पोहोचण्याचं काम करते. थँक्यू सो मच. 1098 डायल करा. यांनी जे सांगितले त्याची आणखी डिटेल इन्फॉर्मेशन घ्या. तुमचा प्रॉब्लेम आहे तोही सॉल्व्ह करा. शेवटी RRC नेटवर्क गेले अनेक वर्षांपासून आहे, सिटी चॅनल ज्याला ओळखलं जातं, आणि सिटी कट्टा हा शो. तर आमचा हा इनिशिएटिव्ह तुम्हाला कसा वाटला, काय शुभेच्छा द्या. छान आहे सर. आपण एक प्रचाराचं प्रसाराचं बेस्ट काम करत आहे. तुमच्या चॅनलला आमच्या रेल्वे चाइल्डलाईनकडून आणि पूर्ण संस्थेकडून फार फार शुभेच्छा. थँक्यू. तुम्ही काय सांगा? थँक्यू सो मच सर. सर मी या ठिकाणी सर्व किशोरवयीन मुली, सर्व महिला वर्ग, ज्याही परित्यक्त्या आहेत किंवा ज्याही म्हणजे उद्याच्या भावी पिढी आहेत, भावी नागरिक आहेत, त्यांना एकच आवाहन करेल की महिलांनो मुलींनो घाबरू नका. तुम्हाला काही आवश्यकता असली तर पोलिसांच्या सोबतच चाइल्डलाईन आणि आमची तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी संस्था सोबत आहे. तुम्हाला कधीही लागलं तर नक्की कॉल करा. चाइल्डलाईन 1098वर. थँक्यू सो मच. तर आमच्याशी बोलल्याबद्दल खरंच मनपूर्वक धन्यवाद आणि तुमच्या शुभेच्छा अशाच मार्गी लागतील. पुन्हा एक छोटासा ब्रेक घेऊया आणि गप्पांचा ओघ सुरूच राहणार. बघत राहा RRC नेटवर्क. नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत. अर्थातच बाल कामगार विरोधी दिन आपण त्याबद्दल बोलतोय आणि जे चाइल्डलाईन संस्था आहे त्याचे संचालक आपल्यासोबत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथे भरपूर असं काम केलं जातं. टीम आहे जी रेस्क्यू करते, अनेक केसेस बघितल्या जातात. कुणीही बाल कामगार आढळला त्यावरती नेमकं कसं काम करायचं. सर नमस्कार. आपला परिचय आमच्या प्रेक्षकांचा. मी विष्णुदास मुंडकर, संचालक चाइल्डलाईन अकोला. सर किती वर्षांपासून आपण जोडले आहात, किती लोकांची आपली टीम आहे?
टोटल टीम रेल्वे स्टेशन आणि अकोला मिळून 21 लोक. आणि आपला अनुभव 5 वर्ष झाली. 5 वर्ष. सर जेव्हा ह्या केसेस येतात किंवा मुलांबद्दल असं तळमळ एक जाणवते, बऱ्याचदा कॉल येतात, नेमकं तुमची टीम कशी काम करायला सुरुवात करते? समजा आता 1098ला आपण फोन केला, त्या पुढे काय करतं? कॉल आल्यानंतर एक केस आय डी मिळतो आणि त्याच्यानंतर पहिले केस पाहून असते ते की याचं एक 15 मिनिटात जायचं की 1 तासात जायचं की 1.5 तासात जायचं, त्याच्या अंतरावरून ते ठरते. आणि मग केसेस आपला एरिया कुठला आहे नेमका, म्हणजे आपण कुठल्या कुठल्या एरियामध्ये काम करतो किंवा कुठल्या एरियातून आपल्याला जास्त केसेस येतात? पूर्ण अकोला जिल्हा आणि अकोला जिल्ह्यातील 5 रेल्वे स्टेशन. 5 रेल्वे स्टेशन. मग सगळ्यात जास्त ज्या केसेस बघितल्या किंवा एखादी केस जी तुमच्या आठवणीत असेल की ही फारच आम्हाला म्हणजे हृदयाला स्पर्शून गेली, एखादी असते ना आठवण, तर एखादी केस तुम्हाला आठवणारी तुमच्या कार्यकाळात? एखादी रेल्वेमध्ये झाली होती. रेल्वेमध्ये एक रात्री म्हणजे औषध पाहिजे होती, त्यांनी कॉल केला होता 1098ला अच्छा. आणि नाईट ड्युटीवर टीम होती. त्यांनी एक्सपर्टचा सल्ला घेऊन औषध तिथं ते त्या टाईमवर पोहोचून दिले. क्या बात आहे. आणि तो कुठला पेशंट आहे, काय आहे, प्रवासी कुठले, याचं आपल्याला काही, मग याला तर सर असं आपण सत्कार्य म्हणूयात सर. हेच तुम्ही करत असताना म्हणजे फार असं वाटते की सर फार हळवे आहेत, म्हणजे लवकर इमोशनल होता, तर बरोबर आहे का? आणि मग त्यांच्यानंतर त्यांचा कॉल पण आला की बुवा औषध मिळाली, तब्येत चांगली झाली. आणि तेवढ्याच रात्री बालरोग तज्ज्ञांची भेट घेतली, त्यांचं बोलणं करून दिलं ट्रेनमध्ये. आणि ते त्यांना माहीत होतं की हा कॉल केल्यावर मदत मिळते, म्हणून ही मदत आपण करू शकतो. देवासारखे म्हणजे आल्या धावून आले तुम्ही, असं धन्यवाद देत असतील ना सर लोक? देतात, धन्यवाद देतात. आणि 24 तास टीम असते, फक्त आपल्याला कॉल करण्याची गरज आहे. आपण एक कॉल करा, कुठलंही संकट असो, कॉल केल्यावर आपल्याला मदत मिळणारच. पण आता बरीचशी मंडळी जी आहेत ती कॉल करतानाही थोडंसं होऊन जातात, तुम्ही करत नाही, मला माहिती आहे. तुमचा विचार असते की हां मी करू का मदत, एखादा मुलगा दिसतो, टपरीवर दिसतो, खाद्यपदार्थाच्या रेस्टॉरंटमध्ये, स्टॉलमध्ये, अशी बरीचशी मंडळी तुम्हाला दिसतात. तुम्हालाही वाटतं कॉल करा. बघा गेल्या अनेक वर्षांपासून काम करतात, ती आपुलकीची तळमळ आहे ना, ती तुमच्यामध्ये यायला हवी. तुमच्याकडनं कॉल गेला तरच पुढे हे काम करतील, यांची इच्छा आहे. तुमची आहे का? असेल तर ती दाखवा आम्हाला. सर एखादी कॉम्प्लिमेंट जी आत्तापर्यंत तुम्ही तुमच्या मनात घर करून गेली की हे काम छान झाले तुमच्याकडनं? असे खूप केसेस आहेत, फील्डवर खूप केसेस होत राहतात. पण एक बालकामगार म्हणून एकच सांगतो की 14 वर्षाच्या आतील कुठलाही माणूस, कुठलंही श्रम, कोणचंही काम असो, तो जर करत असेल तर आपलं कॉल करणं एक काम आहे. बालमजुरी थांबवावी आणि शिक्षणाचा हक्क त्यांना मिळावा, यासाठी आपण ह्या सगळ्या गोष्टी करतोय. पण यावर प्रभावी उपाय काय आहेत थांबवण्यासाठी? प्रभावी उपाय म्हणजे जोपर्यंत आपण सगळे जागरूक होत नाही तोपर्यंत त्याच्यावर आपण काही करू शकत नाही. पण तरी पहिलेपेक्षा आता जागृतीचं प्रमाण चांगलं आहे आणि मुलं पण खूप कॉल करतात आणि सोशल मीडियामुळे हे जास्त लवकर संपर्क होतो. असा एखादा कॉल आला का की मला माझ्या मम्मी पप्पासोबत म्हणजे मला त्यांनी ओरडले की तसे जे साधे साधे कॉल असतात की मम्मी पप्पाला माझ्या ओरडा तुम्ही? साधे येतात, परीक्षेचं प्रेशर असते त्याचे कॉल येतात. मग आपल्याकडे काउन्सिलर आहेत, त्यांना काउन्सिलिंग देतात आणि ते सॉल्व्ह होतं. समजा हे आत्महत्या वगैरे किंवा सोसायटीवाले जे असतात तशा प्रकारचे काही काउन्सिलिंग? तो जर कॉल आला तर आपण ते वाचवू शकतो त्याला काउन्सिलिंग करून. आणि काउन्सिलिंगच्या स्टेज आहेत 1, 2, 3, त्या सगळ्या करून आपण त्याला नक्की वाचू. पण आता एक शेवटचा प्रश्न यांच्या मनात असा आहे की कदाचित मी कॉल केला, कोणाची मदत करण्यासाठी केला, स्वतःची मदत करण्यासाठी केला, तर मग मी त्यामध्ये मला बोलवलं जातं का परत परत, किंवा मग माझी वेळ तर जाणार नाही ना, असं काही? कॉल केल्यानंतर आम्हाला पण कोणी कॉल केला हे माहीत पडत नाही, पण आपला नंबर तिथे असतो. जर ॲड्रेस सापडला नाही तरच रिपीट कॉल होते, नाहीतर आम्हाला फक्त केस आय डी भेटतो. केस आय डीवरच हे काम होते. कॉल कोणी केला, कशासाठी केला हे काही नसते. आणि चाइल्डचं तर नाव कोणीच लिहित नाही, आता पेपरमध्ये पण येत नाही, कळत नाही. तसाच तो नियम आहे की ते कोणालाच माहीत नाही होत कोणी कॉल केला. अर्थातच तुम्ही ती जी केस आहे त्या केसचे फक्त नंबर आहात, तुम्हाला परत परत कॉल केला जात नाही, आणि बाकीच्या गोष्टी आहेत त्याही ज्या आहेत क्लिअर. म्हणजे तुम्ही मदत करायला शिका, कारण की आजच्या या दिवसाचं आपलं तेच महत्त्व आहे. सर धन्यवाद आमच्याशी गप्पा केल्याबद्दल. अर्थात हे मार्गदर्शन फार उपयोगी पडणार आहे. आणि अकोल्यात तुम्हाला यायचं असेल, बरीचशी मंडळी आहेत ती पर्सनली तुम्हाला भेटू इच्छितात, तुमच्या टीमला भेटू इच्छितात, तर आपला पत्ता आणि ॲड्रेस? 12 ज्योतिर्लिंग मंदिरवर ऑफिस आहे, हेड ऑफिस, आणि एक प्लॅटफॉर्म नंबर 1 वर आहे स्टेशनवर. संपर्क करायचा तर अर्थात 1098.
नाही सर, धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. आभारी आहे. नमस्कार. तर आता पुढे मार्गदर्शक आहेत, अर्थात राज्य लेवलवरती जाऊयात आणि आपलं नशीब की आपल्या अकोल्यातच अशी मंडळी आपल्याला बघायला मिळते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला मिळते. तर चला गप्पा करूयात आदरणीय संजयजी सेंगर सरांची. बालमजुरी विरुद्ध प्रभावी उपाय आणि ते नेमके कसे करायचे यापेक्षा छान असं मार्गदर्शन आपल्याला कोण करू शकतं. अर्थातच हा चेहरा तुमच्या परिचयाचा आहे आणि महाराष्ट्रभर प्रख्यात असे ॲडव्होकेट आदरणीय संजयजी सेंगर सर. सर पहिल्यांदा तर आपलं हार्दिक स्वागत. आणि आता एक नवीन जे आहे ते आपण नवीन पद्धतीने मार्गदर्शन करणार आहात. महाराष्ट्र राज्य लेवलवरती आपण आहात, तर तो एक वेगळा परिचय आमच्या प्रेक्षकांसाठी, नवीन प्रेक्षकांसाठी. नमस्कार, मी ॲडव्होकेट संजय सेंगर, सदस्य महाराष्ट्र राज्य बालक संरक्षण आयोग. आयोग हे मुंबईला याचं कार्यालय आहे, परंतु कार्यक्षेत्र पूर्ण महाराष्ट्रामध्ये असते. मुख्य कार्य बालकांचं संरक्षण आणि त्यांची काळजी. या आमच्या आयोगामध्ये किंवा आपल्या आयोगामध्ये मुख्यतः 3 कायद्याबद्दल कार्य केले जाते. एक जे ॲक्ट म्हणजे बाल न्याय अधिनियम, दुसरं पॉक्सो ॲक्ट आणि तिसरं RTE. या 3 कायद्याबद्दल तिथे कार्य केले जाते. अर्थात हे सर्व बालकांच्या हितासाठी आणि बालकांच्या भल्यासाठी. तर सर गेल्या अनेक वर्षांपासून आपण महाराष्ट्रभर काम करताय, अनेक दशकांचा आपण म्हणू शकतो अनुभव आपल्याला आहे. तर किती बदल घडत गेले कायद्यामध्ये म्हणावं, कारण की आपण ॲज ॲडव्होकेट आपण ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यात. आणि मुलं बालमजुरी किंवा मग कशा प्रकारचं यामध्ये प्रगती होती. पहा, याला 2-3 पद्धतीने मी सांगेन. उदाहरणार्थ बालकामगार प्रतिबंध व नियमन अधिनियम हा 1986चा कायदा आहे. त्याच्यामध्ये बदलून हा 2016 हा कायदा अमेंड केला गेला. हा कायदेशीररित्या बदल. दुसरं, बालकामगार हा शब्द आता बोलत नाही, त्यांना काम करणारी मुलं म्हणतात. हा जो आपण बदल पाहतो की डिग्निटी, आपण बालकांनाही त्या डिग्निटीने ठेवतो की त्याला बालकामगार असं संबोधन नाही करायला पाहिजे. कायद्यामध्ये बदल आहे, बालकाच्या संबोधनामध्ये बदल आहे. तसेच पहिल्यापेक्षा जास्त, पूर्णपणे मी नक्कीच नाही म्हणणार, परंतु पहिल्यापेक्षा जास्त समाजी हळूहळू जागरूक होत आहे. दुःख आहे की हळूहळू जागरूक होत आहे. बालकांप्रती हा समाज फार स्पीडने जागरूक व्हायला पाहिजे अशी एक माफक अपेक्षा आहे. आणि 2016च्या अमेंडेड कायद्यामध्ये बऱ्याचशा चांगल्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. पण अर्थातच काही मंडळी अजूनही त्या कुंचित वृत्तीची असतात, म्हणजे मदत करायची म्हटली किंवा साधा कॉल जरी करायचा म्हटला तरी करत नाहीत, किंवा त्यांना कल्पना असते की इथे बालमजुरी होते तरीही सांगत नाहीत. अशा व्यक्तींसाठी खास तुम्ही काय मार्गदर्शन करा? मी एक जुनी ओळ वाचली होती इंग्रजीमधली की ऑल द टाइप्स ऑफ पीपल मेक द वर्ल्ड. जगामध्ये प्रत्येक प्रकारची लोक असतात, पण माझं ठाम मत आहे की जगामध्ये चांगली लोक भरपूर आहेत. फक्त ती चांगली लोक पुढे येण्याची गरज आहे. आपल्याला बऱ्याचशा जागी बालकामगार हे दिसून येतील किंवा काम करणारी मुलं दिसून येतील. मग भीती ही असते की आपण जर पोलिसांना सांगितलं तर मग पोलीस स्टेशनची चक्कर कोण मारेल, कोर्टामध्ये कोण जाईल, मग तो ज्या दुकानात सापडलं त्या दुकानदाराची आपण कशाला दुश्मनी घ्यावं. या सर्व गोष्टी जेव्हा पाहतो त्यावेळेला मग त्यांना वाटते की नको, आपण कॉल नाही केला चालते आणि माझ्या एकट्याने काय बदल पडणार आहे. पण मला असं वाटते की कोणतंही मोठं यश हे थोडं 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 करूनच येईल आणि या थोड्यामध्ये प्रत्येकाचा आपला सहभाग असणं गरजेचं आहे. महाराष्ट्रभरातला सगळा अनुभव बघितला तर अर्थातच सर अकोला ज्या क्षेत्राशी आपण निगडीत आहात, अकोलेकरांची आपली नाळ जुळली आहे, इथे काय मेंटॅलिटी आहे किंवा इथल्या मंडळींना तुम्ही काय? नाही, नक्की अकोलाबद्दल तर मी फार गर्वाने सांगेल, अभिमानाने सांगेल की इथला प्रत्येक व्यक्ती संवेदनशील आहे. अर्थात जिथे जिथे या प्रकारची बालकं दिसत असतील तिथे ती संवेदनशील लोक गेली नाही. अन्यथा मी आपल्याला सांगतो, ऑटो रिक्षावाला असेल, पोलीस, एखादा कार्यकर्ता असेल, एखादा दुकानदार असेल, मी याचं उदाहरण देऊन सांगेल आपल्याला. जठारपेठ चौकामध्ये डोंबारीचा खेळ चालू होता आणि ती मुलं त्यांची कला दाखवून, तथाकथित कला दाखवून, म्हणजे अर्थात ती कला पण असू शकते, याच्यावर बऱ्याच लोकांचं ऑब्जेक्शन
असू शकेल, पण मी फक्त बालकांना त्रास होतो म्हणून ती तथाकथित कला बोलतो. अर्थात ती कला मोठ्यांनी केली तर त्या कलेला आमचा सलामच आहे, पण जर बालक करत असेल तर ते कधीही मान्य करण्यासारखी बाबच नाही. डोंबारीचा खेळ चालू होता, त्या डोंबारीच्या खेळामध्ये ते चालू होत असताना पोलिसांना इन्फॉर्मेशन आणि ती मुलं बालकल्याण समिती समक्ष आली आणि मग ते सर्व कायदेशीररित्या त्या प्रकरणाला पुढे नेलं गेलं. पण आता या अनुषंगाने तो मुलगा खुशीने ते करत असेल तर त्याला अलाउड नाही. नाही, नक्कीच नाही. कारण काय आहे, असं मानलं गेलं कायद्यामध्ये की 18च्या आतमध्ये त्याला ती मॅच्युरिटी लेवल येत नसते. जसं मी जर फारच टेक्निकल आपल्याला जर सांगू तर IPC कलम 82, IPC कलम 83 हे बालकांच्या बाबत सांगते की IPC 82 सांगते की त्यांनी कोणत्याही प्रकारचा अपराध केला तर तो अपराध होत नाही. सर मग आता तुमच्या समोर कन्फ्युज करत असताना हा मी माझ्या मनाने करतोय असे म्हणत असतील ना मुलं जेव्हा येतात? हा, ती इनोसेंट असतात ना. ती कोणताही बालक, रादर मी तर म्हणेल की तुम्ही किंवा मी त्या वयात असेल तर आम्ही तर सर्रास कबूल केलं असेल की हो मी तसं केलं आहे म्हणून तर ती बालक आहेत ना. बरं, मग नॉर्मली समजा अशा विद्यार्थ्यांसाठी किंवा अशा बालकांसाठी पुढची प्रोसेस काय असते? ते आल्यानंतर मग समजा ते केस सॉल्व्ह झाली, घरी जर जायला त्यांना परवानगी नसेल किंवा घरची परिस्थिती तशी नसेल तर नाही, अर्थात त्या बालकांसाठी विविध प्रकारचे कामं केली जातात, उपाययोजना केली जातात. सर्वात प्रथम काउन्सिलिंग. त्या बालकाला हे माहीत नाही की शिक्षण किती महत्त्वाचं आहे. त्याला वाटते की मी जे हे करतो किंवा माझे आई बाबा किंवा माझे मोठे हे मला सांगतात हे योग्य आहे, हे मी करायला पाहिजे. पण त्याला त्याच्यासोबत त्याच्या परिवाराला काउन्सिलिंग केली जाते. जर आईबाबांची परिस्थिती नसेल तर विविध मार्गाने त्यांना कशी मदत होईल याचा प्रयत्न केला जाईल. मला सांगताना खूप आनंद होईल. आपण आता बोलले की अकोला बद्दल आपलं मत काय, तर मी फार गर्वाने अभिमानाने सांगेल की अकोल्यामध्ये इतकी छान लोक आहे की आपण कोणालाही सांगितलं की त्या बालकाला अशी किंवा त्याच्या परिवाराला मदतीची गरज आहे तर विश्वास करा, 1, 2, 3, 4 लोक इमिजिएट तयार होतील. आणि विशेष म्हणजे ती लोक आग्रह करतात की आमचं नाव कुठं सांगू. अकोलेकर, तुमच्यातही तसं एक असेल की मी मदत करायला हवी. मुळात असं वाटतं की पैसा भरपूर आहे पण तो योग्य मार्गी लागावा ही भीती आहे आणि ती भीती घालवण्यासाठी अर्थातच तुम्हाला कल्पना असेल. नक्कीच. आणि काय होतं की एकदा विश्वास बसणं गरजेचं आहे. म्हणजे बाल कामगार विरोधी दिन आणि या घटनेचा संबंध नाही, पण संबंध तसा येऊ शकतो. एक घटना किंवा 3 घटना सारख्या. मी बालकल्याण समितीला अध्यक्ष असताना आम्ही जितकीही बालगृहातली मुलं आहेत, काही एकलपालक आहे किंवा त्यांना पालक नव्हते, अशा मुलांची आम्ही ट्रिप नेली आहे. आणि विश्वास करा की आम्हाला डोनर लोकांना किंवा देणगीदारांना थांबावं लागत होतं की नाही आता नका देऊ, आता आमची गरज संपलेली आहे. इतकी अकोल्याच्या लोकांनी भरभरून मदत केली. अर्थात आम्ही काही प्रिकॉशन घेतले. आम्ही कोणाकडून पैसे नगद स्वरूपात घेतले नाही. एखादा कोणी डोनर असेल त्याला सांगितलं की गाडीचं भाडं इतकं झालं, आपण त्या ट्रॅव्हल्सला जाऊन देऊन द्या. खाण्याची व्यवस्था इतकी आहे, संबंधित ते जे जेवण देणारी लोक आहेत त्यांना ती पैसे देऊन द्या. लोकांचा विश्वास हा वाढत गेला आणि अकोल्यामध्ये खरंच खूप छान लोक आहेत. मदतीचा हात ते फार लवकर देतात. ते तुम्हाला मदत करायची असेल तर अर्थातच 1098 किंवा जो आमचा 90-200-100-88 आहे व्हॉट्सअप नंबर, यावर सांगू शकता. सर, ह्या अवांतर गोष्टी करत असताना पर्सनली तुमचा एक अनुभव, सुरुवातीचं जसं म्हणतं बालपण जे आहे आता बदलत चाललंय का? पूर्वीचं जे बालपण होतं मामाच्या गावाला, आता तर मामा आपल्या गावाला येऊन बसतात किंवा असं काय होतं, हे तुम्ही काय सांगाल? आता एवढ्या केसेस बघितल्यात, लहानाचं मोठं होताना अनेक बॅचेस बघितल्यात, मग काय वाटतं हे सगळं आजकालचं सगळं डिजिटल होत आहे? याला मी 2 अँगलने पाहतो. पहा, एक तर म्हणजे माझी पिढी, त्याच्यानंतर थोडीशी लहान आपली पिढी. समाज हा नेहमी परिवर्तनशील समाज आहे. आम्ही हे पाहिलं आहे की आम्ही मामाच्या गावाला जात होतो, तिथे 15 दिवस महिनाभर राहायचे. त्यावेळेला आम्हाला फक्त शाळाच असायची, दुसरं काम काहीच नाही राहायचे. आता मुलांना शाळा व्यतिरिक्त भरपूर कामं आहेत, अर्थात ते त्यांच्या प्रगतीसाठी आहेत. मग हे होत असताना त्यांना मामाच्या घरी जायलाही इतका बहुधा वेळ नसेल की ते तिथं जात असतील. पण हे सर्व करत असताना मला नेहमी वाटते की थोडंसं बालपण हरवत आहे. बालक हे बालक सारखंच असलं पाहिजे. त्यांनी बालपणाचा आनंद घेतलाच पाहिजे. त्या वयामध्ये त्या घडणाऱ्या गोष्टी झाल्याच पाहिजे. तो खूप खेळला पाहिजे. खेळताना 1-2 जागी त्याला लागलं थोडंसं
त्याला तेही पाहिजे की मी खाली पडल्यावर मी काय रिॲक्ट करेल, मी कसा त्याच्यातून लवकर कव्हर अप होईल. ह्या गोष्टी जेव्हा तो बालपणात शिकेल तर बहुधा आयुष्यात मोठं झाल्यावर त्याला त्याची अडचण जाणार नाही. पण आता हे तुम्ही बालपणाबद्दल बोलत, बालपण हे साधं हरवत चाललंय. त्यांचं बालपण काय जे बालमजूर आहे ते तर अशी एखादी केस तुमच्या लक्षात भरपूर केसेस आहेत सर तसे. मला प्रेक्षकांना सांगावं. नाही, भरपूर केसेस आहेत. म्हणजे वेगळे वेगळे कंगोरे असलेल्या केसेस आहेत ज्या मी बालकल्याण समितीला असताना मी त्या पाहिलेल्या आहेत किंवा हाताळलेल्या आहेत. पण त्या केसेस सांगण्यापूर्वी एक मी आपल्याला आवर्जून सांगेन की या सर्व गोष्टीचा फायदा आता मला महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगामध्ये काम करताना याचा नक्कीच फायदा होईल की काय काय प्रकारच्या केसेस असू शकतात. उदाहरणार्थ एक रात्री साधारणतः 8-8:30 वाजता आम्हाला एका पोलीस स्टेशनमधून फोन आला की त्या बालकामगाराला आम्ही ताब्यात घेतला आणि आपल्यासमोर त्याला सादर करायचं. रात्रीचे मग त्यांना यायला, ते ग्रामीण क्षेत्रामधलं होतं, त्यांना यायला काही 9:15 झाले. मग ती पूर्ण टीम, पोलीस, मुलाचे आई बाबा आणि ते सर्व आले. मग एक साहजिक प्रश्न विचारला की मग आता इतक्या रात्री येण्याचं कारण काय. तर त्यांनी सांगितलं की सर याचा उद्या पेपर आहे. तो इतक्या गरीब घरातला मुलगा होता की त्याला त्याच्या आई वडिलांना आणि त्याला घर चालवण्यासाठी त्याला काम करणं गरजेचं होतं. आणि मग आम्हीही वेळ काळ न पाहता इमिजिएट त्याला पूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. पण ही काळजी घेतली तेव्हा नाही, त्याच्यानंतरही की तो मुलगा काम न करता त्याचं शिक्षण कसं चांगलं करू शकेल याची आम्ही नक्की काळजी केली आणि खात्री केली. एक पिरियडिकल टाईमपर्यंत आम्ही ती काळजी केली. तर ते छान एक हळवं व्हावं लागतं, त्यांचा मित्रही व्हावं लागतं. आणि हे सगळं करणारी मंडळी आहेत. म्हणजे आपलं भाग्य की आपल्या अकोल्यातलं आदरणीय ॲडव्होकेट संजय जयशंकर सर महाराष्ट्र राज्याच्या लेवलवरती आहे. तिथे जाऊन ते त्यासाठी मदत करतात किंवा मार्गदर्शन करतात. सर हे सगळं आता म्हणजे यापेक्षा छान उत्तर मला असं वाटत नाही की कोणी देऊ शकेल. थांबवण्यासाठी किंवा साध्या चुका काही पॅरेंट्स लोक करतात, बालकामगार जो त्याचा मुलगा होऊन जातो, त्या साध्या काही बेसिक गोष्टी आहेत त्या चुका करू नयेत, अशा काही गोष्टी काय असू शकतात? माझं व्यक्तिगत मत आहे की बालकासाठी कोणती चूक साधी चूक नाही. लहानशी चूक ही फार मोठी चूक आहे. उदाहरणार्थ जी लोक कारण देतात की पैशामुळे आम्ही त्याला कामावर पाठवतो, असं असतं तर सर्व गरीब घराची मुलं कामावर असतात. आम्ही शिकलो नाही तो शिकून काय करेल. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ते कधीच नाही व्हायला पाहिजे. एक लार्जर स्वप्न आपल्या सर्वांचं काय की बालस्नेही समाज असावा, लार्जर स्वप्न आहे. मग बालस्नेही समाज म्हणजे काय राहील की फक्त आम्ही चांगल्या भिंती रंगवायच्या का? नक्कीच नाही. मग काही विशिष्ट मुलांनाच या सिस्टीममध्ये त्यांना मोठं करायचं का? नक्कीच नाही. आपल्या समाजातील प्रत्येक बाळ हा भारताचा प्राऊड नागरिक बनला पाहिजे, ही आपली भावना आहे. मग हा बालस्नेही समाज करताना जबाबदारी ही आमच्या मोठ्या लोकांची आहे. मग त्याला आम्ही त्या प्रकारे कसं वागवतो, त्याचं एज्युकेशन कसं करतो, त्याच्यावर संस्कार कसे देतो, त्याला पुढे येण्यासाठी आम्ही काय काय मदत करतो. तर ही आम्ही सर्व मोठ्या लोकांनी जर जबाबदारी घेतली की बालस्नेही समाज आम्हाला करायचा आहे, तर मग त्यामधले हे सर्व प्रकार आहे. मग ते बाल कामगार किंवा काम करणारा मुलं असेल, बालविवाह असेल, घरून एखादा मुलगा निघून जात असेल, तर आई बाबांनाही हे समजणं गरजेचं आहे. त्या बालकांशी त्यांनी कसा रॅपो इस्टॅब्लिश करावा. अर्थात प्रत्येकाचे आपले काही प्रॉब्लेम असतील, परंतु मला असं वाटते की जिथे बालकाचा विषय येतो त्या रिस्पेक्टिव्हली नवरा बायकोनी त्या बालकापुरतं तरी आपला वाद असेल किंवा आपले प्रॉब्लेम असतील थोडा वेळ बाजूला ठेवून त्या बालकाला बेस्ट काय देता येईल, म्हणजे आर्थिक स्तर सोडून द्या तुम्ही, त्यांनी त्याच्यात बेस्ट देऊ शकतो त्यांना, तर ते जर दिलं तर मला वाटते होईल. अर्थात मी हे म्हणणंही माझं चुकीचं होईल की खूप मोठं स्वप्न आहे आणि हे आयडियॉलॉजिकली फार मोठं होते. हे फार मोठं विषय नाही आहे. हे जर आपण ठरवलं प्रत्येकाने की आपल्याला बालकं सुरक्षित पाहिजे, आपल्याला हा भागच नको बालकाच्या जीवनात की तो काम करतो, मग तो कोणताही बालक असेल. निर्मळ मनाने सांगितलेली ही सजेशन अर्थात तुमच्याही लक्षात आली असेल. सर काही शेवटच्या प्रश्नांकडे जातोय, वेळेची ही मर्यादा आहे. तर फायनली काय आव्हान तुम्ही कराल सगळ्या ज्या पालक वर्गाला किंवा महाराष्ट्रभर जी जनता आपल्याला बघताय की बालविरोधी कामगार दिन आहे आणि अर्थातच त्यामध्ये काही इनिशिएटिव्ह घेता येतील, तर आपल्याकडनं एक पॉझिटिव्ह आव्हान प्रेक्षकांना आमच्या.
नक्कीच नक्कीच नक्कीच. फक्त माझं एक बॉटम लाईन मध्ये एक म्हणणं आहे की कल्पना करा की ते काम करणारं मूल तुमचं आहे. एका वाक्यात तुम्ही एकदम ऑप्शन घातले डोळ्यात. जर असं असेल तर मग आपण एक तर करू देणार नाही त्याला काम. आणि जर होत असेल आपल्या कंट्रोलच्या बाहेर असेल तर विश्वास करा 1098 हा चाइल्डलाईनचा नंबर आहे. इथे पालकांच्या ज्या यंत्रणा आहेत सर, या अनुषंगाने मला आपल्या सर्व दर्शकांना बालकांच्या क्षेत्रातल्या यंत्रणा किती आहे जर आपल्याला हे माहिती असलं तर आपण कुठेही संपर्क करू शकाल. जर ग्रामीण भाग असेल तर तिथं VCPC विलेज चाइल्ड प्रोटेक्शन कमिटी ग्रामीण स्तरावर ही समिती आहे. तालुका स्तरावर सुद्धा ही समिती आहे. तिथे टी म्हणजे तालुका चाइल्ड प्रोटेक्शन कमिटी, जिल्हा लेवलला सुद्धा ती समिती आहे. जिल्ह्याला 1098 किंवा DCPU युनिट जिल्हा बाल संरक्षण कक्ष हे आहे. आणि या सर्वांवर देखरेख ठेवणारी किंवा त्या बालकांबद्दल फायनल डिसिजन जिल्हा पातळीला घेणारी मान्य बालकल्याण समिती सुद्धा असते. आणि याच्यावर सर्व सोबतच टास्क फोर्स कामगार विभागाच्या इनिशिएटिव्हने टास्क फोर्स प्रत्येक जिल्ह्यामध्ये गठन केलेलं आहे. त्याचे अध्यक्ष माननीय जिल्हाधिकारी असतात. ह्या सर्व यंत्रणा आपल्या येत आहे. अर्थात आपल्याला पोलिसांना विसरून चालणार नाही आणि पोलीस खूप छान काम करतात. आणि माझं व्यक्तिगत हे आतापर्यंतचा इतक्या वर्षाचा अनुभव आहे की पोलीस बालकांप्रती खूप संवेदनशील असतात. बालकांचा प्रश्न घेऊन जर कोणी त्यांच्याकडे गेले ते इमिजिएट आपल्याला रिस्पॉन्ड करतात. इतक्या सर्व यंत्रणा असताना आपल्याला फक्त एक कॉल करावा लागतो. आपलं एक कोणती तरी ॲडव्हर्टाईज आहे, मी ती ऐकली होती, एक कॉल किसी की जिंदगी बचा सकता है. तर एक कॉल करा. आणि मला माहीत नाही स्वर्ग नर्ग आहे की नाही, पण अशा बालकांचा आपण जर कॉल करून त्या बालकांना वाचवू शकलो, जर असेल स्वर्ग तर माणूस स्वर्गातच जाईल. आणि जे करणार नाही त्यांच्यासाठी वेगळी गरम तेलाची कढी ठेवलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. पण चला जोक सपाट सर, एवढं छान आपण मार्गदर्शन केलं आणि मुळात एक कॉल ते ऑप्शन जे होतं ते आमच्या प्रेक्षकांच्या डोळ्यात टाकलं. अनुभव तुम्ही ऐकलेत, संचालकांशी तुम्ही बोललात, ग्राउंडवरचं काम आहे अर्थात तेही तुमच्या लक्षात आलं, केसेस तुम्ही बघितल्या आणि शेवटी हे ऑप्शन घालणारी ही मुलाखत. महाराष्ट्र राज्य लेवलवरती काम करत असताना सुरुवात जी आहे मुळात अकोल्यातनं आपण जी केलेली आहे आणि आत्ता राज्य लेवलवर आपण काम करतो. पण मग संस्थांशी जुळत गेला असतात सर, तर अकोल्यापासून तर महाराष्ट्रापर्यंत कुठल्या अशा संस्था आहेत ज्या स्पेशली बालकांसाठी त्यांच्यासाठी बालस्नेही समाज बनवण्यासाठी म्हणा किंवा त्यासाठी कार्यरत आहेत? अकोल्याचं जर बोलायचं झालं तसं महाराष्ट्रातल्या बऱ्याच संस्थांसोबत मी काम केलेलं आहे. पण अकोल्याचा जोपर्यंत संबंध आहे, अकोल्याला सुगतजी वाघमारे यांची तीक्ष्णगत नावाची जी संस्था आहे, तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी, त्यांच्याद्वारे चालणारी चाइल्डलाईन 1098 उत्कृष्टपणे काम करते. म्हणजे त्यांना मी बालकल्याण समितीत असताना मी पाहिलेलं आहे की त्यांची पूर्ण टीम कधीही कॉल आल्यास ते तितका चांगला रिस्पॉन्स देतात. बालकांच्या क्षेत्रामध्ये एक गोष्ट सर फार महत्त्वाची आहे की तुम्हाला कॉल आल्यानंतर तुमचा रिस्पॉन्स टाईम काय आहे. अर्थात तुम्हाला एक कंप्लेंट आली आणि तुम्ही चालले 2 दिवसानंतर, तर बहुधा त्या बालकाच्या हितावर कुठंतरी गदा येणार आहे. तर रिस्पॉन्स टाईम हा महत्त्वाचा आहे. जसं अकोल्यामध्ये चाइल्डलाईन तीक्ष्णगत संस्था ही ज्या प्रकारे रिस्पॉन्ड करते त्याच प्रकारे शासनातर्फेही महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोग यांच्या आमच्या अध्यक्ष माननीय शहा मॅडम आणि पूर्ण आमची 6 सदस्यांची टीम आणि तिथला सर्व आमच्या बाल हक्क आयोगाचा स्टाफ उत्कृष्टपणे आम्ही ते नियोजन केलेलं आहे की आपल्याला भविष्यामध्ये कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये बालकांसाठी आपल्याला इनिशिएटिव्ह घ्यायचा. अर्थात त्यामध्ये काम करणारी मुलं म्हणजे बालकामगार हाही एक आमचा विषय आहेच आहे. सोबत बालविवाह असतील, विशेषतः जी चॅलेंज मुलं आहेत, स्पेशल मुलं आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही काम करतो. तर मला असं वाटते की जोपर्यंत जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या पेरीफेरीला तीक्ष्णगत आणि सुगत भैयासारखी लोक काम करत असतील तर महाराष्ट्रामध्ये ही प्रथा दूर होण्यासाठी आणि तसेच आमचं जे महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगाचे मान्य अध्यक्ष आणि सर्व सदस्य ज्या हिरिरीने काम करत आहेत तर बदल नक्की होईल. सर तुम्ही आम्हाला वेळ दिलात.
त्याबद्दल मनपूर्वक आभार. पण RRC नेटवर्क गेले 20 वर्ष झाले प्रेक्षकांशी जुळलेलं आहे. सेवा आमची, करमणूक तुमची आणि आता सिटी कट्टा. तर हा इनिशिएटिव्ह तुम्हाला कसा वाटला, त्याबद्दल काय शुभेच्छा द्या. बरेचशी लोक वेगळ्या वेगळ्या गोष्टीचे फॅन असतात फिल्म स्टारचे. आमच्यासारखी मंडळी RRCचीच फॅन आहे. कारण फक्त आपण सिटी कट्टाच नाही, विविध प्रकारचे जे लोकांपर्यंत आपण समाज प्रबोधनाचे असेल, मनोरंजनाचे कार्यक्रम असेल, आपण इतक्या छान प्रकारे ते दिसतात. मग ते आपल्या श्री गणपतीचं विसर्जन असेल, तर या सर्व गोष्टी आपण इतक्या सुरेखपणे देतात की बहुधा असं वाटते की हे RRC हे आमचं आहे. म्हणजे आपण तिथं आहात पण हे RRC आमचंच आहे, आपल्या सगळ्यांचंच आहे. मनपूर्वक धन्यवाद. आपण वेळात वेळ काढून आम्हाला अमूल्य मार्गदर्शन केलं. तर तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला नक्की आम्हाला कळवा. 90 280 100 आमचा नंबर, या नंबरवर व्हॉट्सॲप करा. RRC डिजिटल अकोला आमचं यूट्यूब पेज, तेही तुम्ही फॉलो करू शकता फुल एपिसोडसाठी. तर भेटूयात पुढच्या रविवारी परत. दिसला कुठला एखादा मुलगा किंवा बालकामगार तर नक्कीच 1098 नंबरवर कॉल करा. पुढच्या रविवारी परत भेटूया. मस्त राहा, स्वस्त राहा, आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. आमचा मनोरंजनाचा डोस सुरूच राहणार आहे. तुमचा वॅक्सिनचा डोस घ्यायला विसरू नका. बघत राहा मनोरंजनाचा एकच पत्ता, सिटी कट्टा, RRC नेटवर्क. थँक्यू सो मच. धन्यवाद सर.